सुद्धा बंद केला होता। तेव्हा तुम्ही आणि स्थानिकांनी मोठं आंदोलन केलं। त्यानंतर स्थानिक आमदार असतील किंवा इतरांच्या मदतीने हे सगळं आंदोलन थांबलं होतं। पूल सुरळीत सुरू होतं, मात्र आज पुन्हा तो बंद करणार असे फलक लागलेले पाहायला मिळाले। तुम्ही पुन्हा रस्त्यावर उतरलेला आहात। 3 महिने अगोदर नाही 5 महिने झाले या गोष्टीला। आज 5 महिने अगोदर जेव्हा आम्ही आंदोलन केलं होतं असेच फलक लावले होते, डायव्हर्जनचे फलक लावले होते। तेव्हा आम्ही काय सांगितलं होतं, आम्हाला तिथले समोर बघा रहिवासी लोकांना विश्वासात नाही घेता तुम्ही हे फलक कसे लावले ही आमची मागणी होती। बरोबर आहे। त्याच्यानंतर खूप मोठं आंदोलन झालं। त्या आंदोलनानंतर CM साहेबांनी सर्वांची मीटिंग घेतली। म्हाडाचे कमिशनर होते, MMRDA कमिशनर होते, महानगरपालिका कमिशनर, त्या हे पूर्ण तिथे एक अशी चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये असं ठरलं काय इथले जे 19 बाधित चाळ आहे ते चाळ 19 बाधित चाळ आहे ते चाळला जोपर्यंत आम्ही रहिवाशाचं पूर्ण वसनचा इथे जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आम्ही हेल्थ पिस्टल पुढला हात लावणार। बरोबर आहे। एक तर त्यांचा स्वतःचा आश्वासन होता आणि स्वतःनीच आणि आशिष त्यांच्या BF मध्ये आशिष शेलारनी ती व्हिडिओ आहे आमच्याकडे, मी शेअर करतो तुम्हाला, की त्यांनी बोला हात लावणार। आणि अचानक आता काय आलं का आज डायरेक्ट आज 10 तारीख आम्हाला कळाली होती ट्रॅफिकच्या अनिल कुंभारे साहेब होते की आज 10 तारखेला आम्ही हा ब्रिज बंद कर विदाउट नोटिफिकेशन नाही। पोलीस लोकल पोलीस स्टेशनला नोटिफिकेशन दिली आहे आणि ट्रॅफिकवाल्यांनी जुनी नोटिफिकेशन आहे 3 का 4 महिन्या अगोदरची नोटिफिकेशनवरच पुढे काम करायचं हे केलं होतं। पण आज जेव्हा बोर्ड लागल्यानंतर इथले परत रहिवासी लोकांनी आम्हाला CM साहेबांनी आणि जे सरकारने खोटे आश्वासन दिले म्हणून हा परत पब्लिक रस्त्यावर होता। हा बोर्ड याच्यासाठी लावतात का आम्ही थोडा घाबरणार आहे। आज थोडेसे आले, उद्या लहान मुलं घेऊन रस्त्यावरती बसतील आणि हा ब्रिज तोपर्यंत नाही। आता सध्या साहेब आपले सिनियर साहेब होते, ACB साहेबांचा फोन आला होता। ACB साहेबांनी काय सांगितलं की तुमच्याच रहिवासीच्या बाजूने आम्ही MMRD आणि यांना जबाब विचारणार आहे। जोपर्यंत तुम्ही यांना आश्वासन दिलं होतं आणि ते आश्वासन पूर्ण केलं नाही आणि तुम्ही ब्रिज डायरेक्ट फलक हेल्थ पिस्टल ब्रिज हा परवापासून बनवणार आहे। आज जे महाजन साहेब आहेत त्यांनी सांगितलं आहे की आता फक्त हे नोटिफिकेशन म्हणजे कसं आहे की डायव्हर्जनचे बोर्ड लावणार, हे बोर्ड लावणार। मला तर ACB साहेबांनी सांगितलं याच्यासाठी खास उद्या मीटिंग लावली आहे। इथले रहिवासी जेवढे परेल हेल्थ पिस्टल रहिवासी लोकांना ती मीटिंग लावली आणि ते MMRDAचे जेवढे इंजिनियर्स आहेत त्यांना जबाब विचारणार आहे आणि फक्त त्यांची एक रिक्वेस्ट आहे की कायदा हातात घेऊ नका आणि शांततेप्रमाणे आपण विचारणार आहे ना। उद्या नाही पटलं तर परत आंदोलन करू। किती वाजता मीटिंग असणार? उद्या अजून ठरलं साहेब सांगतील। 3 वाजता भोईवाडा पोलीस स्टेशनला मीटिंग आहे सर्व आपले याचे रहिवासी लोकांबरोबर आणि उद्या त्याच्यावर बसले ते जबाब विचारतील। एक तर तुम्ही पोलीस लोकांना नोटिफिकेशन देत नाही। किती वाजता मीटिंग किती वाजता? 3 वाजता मीटिंग उद्या 3 वाजता ऑलरेडी अगोदरच आमची ठरली होती। आज या गोष्टीने आम्हाला माहिती जसं झालं तसं आम्ही यांना इथले जे सेक्रेटरी वगैरे सोसायटीचे सभासद आहेत त्यांना आम्ही स्वतःहून कळवलं आणि त्यांना आम्ही उद्या मीटिंगला बोलवलेलं आहे। MMRDच्या लोकांना पण आम्ही उद्या बोलवलेलं आहे। उद्या डिस्कस करून चर्चा करून त्याच्यातून काय मार्ग निघतं ते आपण बघूया। आता फक्त आमची एकच विनंती आहे पोलीस प्रशासनाकडून, तुम्ही कायदा हातात घेऊ नका। नुसतं एक बोर्ड काढल्यामुळे तुमचा प्रश्न हा सुटणार नाही। उद्या जे काय आहे ती मीटिंगमध्ये आपण चर्चा करून सोडवायचा प्रयत्न करू। तेच मेन साहेब तुम्हाला नोटिफिकेशन नाही दिली, बाकी लोकांना नोटिफिकेशन एकतर्फा काढलेलंच आहे। एकतर्फा ACB साहेबांनी एक रिक्वेस्ट केली कायदा सुविधा हे करून आम्हाला विश्वासात न घेता हे जे कारवाई करतात ते चुकीचं करतात। आज कित्येक वर्ष आम्ही याचा पाठपुरावा करत होतो, आम्हाला स्थानांतर करण्याचं आश्वासन पण दिलं होतं, पण त्याच्यावरती निव्वळ पाणी फेरलं गेलं आहे। जेव्हा आमची सत्ता होती आधी उद्धवजी माननीय उद्धवजी साहेब ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना हा जो प्रोजेक्ट हाताळला होता त्यावेळेस पाठपुरावा केला जात होता। आता कोणत्याही लोकांना कोणालाही विश्वासात न घेता परस्पर हा विषय परस्पर लोकांना ती लादला जातोय आणि त्याच्यासाठी आम्ही सहमत आहे। ह्याच्या ब्रिज होणं गरजेचं आहे, आम्ही त्याच्या विरोधात नाही आहोत, पण त्याच्याकरता आम्हाला पण विश्वासात घ्या। आमच्या काही मागणी आहेत त्या मागण्या आमच्या मान्य करा। आज आम्ही एवढ्या वर्षापासून इथे राहतोय, आज 2-3 पिढ्या आम्ही इथे राहतोय आणि तुम्ही आम्हाला कुठेही फेकलं जाणार? आज तुम्ही आम्हाला जो कॉस्ट देते त्या कॉस्टच्या प्रमाणे बाहेर गेलो तर आम्हाला जागा मिळणार आहे। अशी ही जागा सेंटर पॉईंट आहे, सेंटर पॉईंटमध्ये आमचं अस्तित्व पूर्ण परत निर्माण तुम्ही करून देणार आहात का? आम्ही सोपे किती विषय मांडलेत त्या विषयाकडे दुर्लक्ष केलं। ब्रिज बनवायचं सगळीच ओके, ब्रिज बनवायचं आम्ही मान्य आहे, विरोधात नाही आहे, पण आम्हाला पण आमचा हक्क दाखवायचा। आम्ही मुंबईकर आहोत, आम्ही इकडचे आहोत, आम्ही बाहेरून आलेलो नाही आहेत की तुम्ही
उचलाल आणि कुठेही टाकून द्याल. आमचा हक्क आम्ही मागणार आणि ही दिशाभूल करता. आज तुम्ही जे आला ते इंडिकेशन बोर्ड लावलात, ब्रिज बंद विदाउट एनी नोटिफिकेशन, तुम्ही हे कसं करू शकता? तुम्ही माहिती दिलात का? कोणी नाही दिलेलं आहे. याच्यासाठी कायदेशीर कारवाईची मागणी करणार आहोत. हे मेन साहेब हे अनिल पहिलं कुंभारे आम्हाला- साहेब आहे ना, त्यांनी हे पुढाकार हे पहिलं घेतलेला आम्हाला आहे. माहिती तर मिळू दे ना. MMRD आहे ना, MMRD सावध भूमिका घेते, तर आम्ही काही सांगितलं नाही. मग असं तुम्ही विश्वासात नाही घेता. आणि पहिली गोष्ट तर कसं त्याच्या ताईंनी सांगितलं आणि देवेंद्र फडणवीसजींनी आश्वासन दिले ना, कोणी दिले? CM साहेबांनीच दिले ना, जोपर्यंत तुमचा इथं पूर्ण वचनचं आम्ही करत नाही एल्फिस्टन ब्रिजला हात लावणार नाही. मग काय एल्फिस्टन पूल कशाला लावलाय? कशासाठी नोटिफिकेशन कशासाठी? आणि पहिली गोष्ट तर एक आहे काय, हे फक्त रहिवासी घेतले. आणि या विषयामध्ये स्वतः राजसाहेब ठाकरे, आदित्यजी ठाकरे या लोकांनी बोललो होतो, जेव्हा या रहिवासीवरती अन्याय होईल तर आमची पूर्ण दोन्ही पार्टी इथे येईल. मग आता तर एवढं आहे ना, मग आता बघू पुढे किती मोठं आंदोलन होणार आहे. आम्ही पण बघू कसं बंद करतात हा ब्रिज. हा डायरेक्ट डिक्लेअर करतात का परवा बंद होणार आहे. बघू, बंद होणारच देणार. जोपर्यंत आमचे प्रश्न सुटत नाही आम्ही हा बिझनेस बंद होऊन देणार नाही. मग काही पण होऊ द्या, आम्ही रस्त्यावर बसू फॅमिलीला घेऊन. चला, धन्यवाद. महाराष्ट्र जय आमचं पुढारी जे काम करत होतं काम आले त्या तुमचं लोकमत पुढे गेलं, तुमचं लोकमत खाली बसलंय.